नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली ढोबळी मिरचीची भाजी। ही ऑफिस टिफिनसाठी अगदी लवकर होते आणि सकाळच्या घाईत गडबडीमध्ये पण ही भाजी झटपट होणारी आहे। चला तर मग कशी बनवायची बघूया। मी इथं पावशर ढोबळी मिरची अशी उभी पातळ चिरून घेत आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने मी ढोबळी चिरून घेतली। इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो देखील मी उभा पातळ चिरून घेतला आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण या एवढ्याच कमी साहित्यात आपण ही भाजी तयार करणार आहोत। पण भाजीची चव अगदी भन्नाट आणि डब्याला तर ही अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर मी इथं ढोबळी मिरची, कांदा, त्यामध्ये दाण्याचा कूट, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करून घेत आहे। फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून फोडणी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मिक्स केलेले हे सर्व साहित्य ॲड करून हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात। ढोबळी मिरची ही लवकर शिजते आणि भाजी देखील 10 ते 15 मिनिटात तयार होते। मी इथं थोडेसे पाणी ॲड करून ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि झाकण लावून ही भाजी आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी तयार झाली। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।